Hi friends, welcome. I am S.D. Farande and today we are going to discuss our new topic, power screw, design of power screw and fasteners. This is unit number 4 in your syllabus under the subject of elements of machine design. Today we discuss what is a power screw, what are the types of power screw and what are the terms used in power screw for designing and its specification. So let's start, friend. Design of power screw. A power screw is a mechanical device used for converting rotary motion into linear motion and transmitting power. Power transmission साठी आपण आतापर्यंत बघितलेले आहे गिअर ड्राइव्ह वापरतोय, आपण बेल्ट ड्राइव्ह वापरतोय, चेन ड्राइव्ह वापरत असतोय, शाफ्ट थ्रू आपण पॉवर ट्रान्समिट करत असतोय. पण मित्रांनो स्क्रू जे आहेत ते स्क्रू सुद्धा पॉवर ट्रान्समिट साठी आपण वापरत असतोय आणि एक हेवी पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी आपण अशा टाइपचे स्क्रू वापरत असतोय आणि ज्यावेळी हा स्क्रू पॉवर ट्रान्समिट करणार आहे त्यावेळी त्याला आपण म्हणत असतोय पॉवर स्क्रू. पॉवर स्क्रू इज ऑल्सो कॉल्ड ट्रान्सलेशन स्क्रू. ट्रान्सलेशन का म्हणलाय कारण एकाच लाईन मध्ये आपण पॉवर ट्रान्समिट करत असतोय. इट युजेस हेलिकल ट्रान्सलेटरी मोशन ऑफ द स्क्रू थ्रेड इन ट्रान्समिटिंग पॉवर रादर दॅन क्लॅम्पिंग द मशीन कंपोनेंट. म्हणजे हेलिकल ट्रान्सलेटरी जी मोशन आहे त्या मोशन थ्रू आपण पॉवर ट्रान्समिट करत असतोय. लक्षात आलं? त्यामुळे याला आपण म्हणत असतोय ट्रान्सलेशन स्क्रू. व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ पॉवर स्क्रू? इन दॅट फर्स्ट ऍप्लिकेशन इज द टू रेज द लोड. एक्झाम्पल इज द स्क्रू जॅक. स्क्रू जॅक मध्ये आपण जो लोड लिफ्ट करत असतोय त्या ठिकाणी सुद्धा स्क्रू वापरले असतात, तो आहे power screw. To obtain accurate motion in machining operation, example lead screw of lathe. lathe ची लीड स्क्रू आपल्याला माहिती आहे, म्हणजे accurate मशीनिंग ऑपरेशन करण्यासाठी आपण लीड स्क्रू वापरत असतो. त्यामध्ये सुद्धा स्क्रू वापरले आहेत, तो सुद्धा एक पॉवर स्क्रूचा एक्झाम्पल आहे, ऍप्लिकेशन आहे. थर्ड ऍप्लिकेशन इज टू क्लॅम्प अ वर्क पीस. एक्झाम्पल इज द व्हाईस. व्हाईस आपल्याला माहित आहे, व्हाईस आपण मटेरियलला किंवा वर्कपीसला होल्ड करण्यासाठी वापरत असतो, क्लॅम्प करण्यासाठी वापरत असतो. पण त्या व्हाईसची जी जॉ आहे त्याच्यावरती फोर्स ऍक्ट करण्यासाठी आपण जे स्क्रू वापरतोय, दीज आर द ऍप्लिकेशन ऑफ पॉवर स्क्रू. अँड लास्ट इज द टू लोड अ स्पेसिमन. स्पेसिमनला लोड करण्यासाठी, टेस्ट करण्यासाठी. स्ट्रेंथ ऑफ मशीन या सब्जेक्ट मध्ये आपण सगळ्यांनी यूटीएम मशीन म्हणजे युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन बघितलेलं आहे, हे त्याचं एक्झाम्पल आहे. ओके. देयर आर 3 इसेन्शियल पार्ट्स ऑफ द पॉवर स्क्रूज. इन दॅट फर्स्ट इज द स्क्रू, नट अँड अ पार्ट टू होल्ड आयदर द स्क्रू ऑर नट इन इट्स प्लेस. स्क्रू असणार आहे, नट असणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त असा एक पार्ट जो स्क्रूला किंवा नटला होल्ड करून धरणार आहे त्याच्या योग्य ठिकाणात. असे हे 3 पार्ट आहेत. डिपेंडिंग अपॉन द होल्डिंग अरेंजमेंट द पॉवर स्क्रूज ऑपरेट इन 2 डिफरंट वेज. म्हणजे होल्डिंग अरेंजमेंट वरून जर बघितलं त्याचे 2 टाइप्स आहेत, 2 वेगळ्या पद्धती आहेत. इन सम केसेस द स्क्रू रोटेट्स इन इट्स बेरिंग व्हाईल द नट हॅज ऍक्सियल मोशन. स्क्रू बेरिंग मध्ये रोटेट होणार आहे, नटला ऍक्सियल मोशन असणार आहे. आणि याचं एक्झाम्पल आहे लीड स्क्रू ऑफ द लेथ. लक्षात आलं? हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. In other application, the nut is kept stationary and the screw moves in axial direction. Screw axial direction मध्ये मूव्ह होणार आहे आणि नट स्टेशनरी असणार आहे. याचं एक्झाम्पल आहे स्क्रू जॅक. लक्षात आलं? हे 2 वेगवेगळी मेथड आहेत. एका केसमध्ये नट स्टेशनरी आहे, दुसऱ्या केसमध्ये स्क्रू स्टेशनरी आहे. Advantages of power screws: large load carrying capacity. This is the first advantage. Compact construction due to small overall dimensions. स्क्रू जॅक आपण बघत असतोय किती कॉम्पॅक्ट आहे, पण तो 10 टनाचा ट्रक सुद्धा उचलत असतोय. लक्षात आलं? म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन आहे. सिंपल टू डिझाईन अँड मॅन्युफॅक्चर. डिझाईन करणं, मॅन्युफॅक्चरिंग करणं सोपं आहे. लार्ज मेकॅनिकल ॲडव्हान्टेज विच मीन्स दॅट अ लोड ऑफ 15 kilonewton can be raised by applying an effort
ॲज स्मॉल ॲज 400 न्यूटन. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज जास्त आहे, म्हणजेच काय, कमीत कमी एफर्टमध्ये मॅक्झिमम लोड आपण लिफ्ट करू शकतो. एक एक्झाम्पल दिलं या ठिकाणी, फक्त 400 न्यूटन एवढा एफर्ट वापरून आपण 15 किलोन्यूटन एवढा लोड रेज करू शकतो बाय युजिंग द पॉवर स्क्रूज. These are the advantages. Next advantage is the provides precisely controlled and highly accurate linear motion required in machine tool application. Excellent. Low cost and more reliability due to less number of parts. कमीत कमी पार्ट्स असल्यामुळे रिलायबिलिटी चांगली असणार आहे, कॉस्ट कमी असणार आहे. स्मूथ अँड नॉइजलेस सर्व्हिस विदाउट एनी मेंटेनन्स. कुठलाही मेंटेनन्स नाही आहे. कुठला तुम्ही आता साधा लीड स्क्रू किंवा स्क्रू जॅक घ्या, त्यामध्ये कुठेही तुम्हाला आवाज येत नाही, नॉईज येत नाही. नॉइजलेस सर्व्हिस असते, स्मूथ सर्व्हिस असते आणि याचं मेंटेनन्स सुद्धा फारसं नसते, म्हणण्यापेक्षा नसतेच मेंटेनन्स. देन डिसएडव्हान्टेजेस. आता पॉवर स्क्रूचे जसे ॲडव्हान्टेज आहेत तसे काही डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत. त्यातलं काय आहे पहिले बघूया. व्हेरी पुअर इफिशियन्सी ॲज लो ॲज 40%. म्हणजे याची इफिशियन्सी ही कमी असते. किती असते? कमीत कमी ती 40% असू शकते. सो पॉवर स्क्रू इज नॉट प्रिफर्ड इन कंटिन्युअस पॉवर ट्रान्समिशन एलिमेंट्स लाईक मशीन टूल्स एक्सेप्ट लीड स्क्रू ऑफ लेथ. लीड स्क्रू हा याला एक अपवाद आहे. बाकीच्या ठिकाणी कंटिन्युअस पॉवर ट्रान्समिशनला आपण पॉवर स्क्रू वापरत नसतो. रॅपिड विअर ऑफ स्क्रू अँड नट ड्यू टू हाय फ्रिक्शन इन थ्रेड्स. लक्षात आलं? म्हणजे नट किंवा स्क्रूचं विअर हे फास्ट होत असते फ्रिक्शन थ्रेड्स मध्ये असल्यामुळं. हा एक त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. टाइप्स ऑफ थ्रेड प्रोफाईल युज्ड फॉर पॉवर स्क्रू. आता याचे टाइप्स कोणकोणते आहेत हे आपण आता बघणार आहे. पहिला जो टाइप आहे तो आहे स्क्वेअर थ्रेड. हा स्क्वेअर थ्रेड आपण ड्रॉइंग मध्ये बघितलेला आहे स्क्रू जॅक मध्ये. ओके, धिस थ्रेड इज अडॅप्टेड फॉर द ट्रान्समिशन ऑफ पॉवर इन आयदर डायरेक्शन. म्हणजे दोन्ही डायरेक्शनला आपण पॉवर ट्रान्समिट करू शकतोय. म्हणजे क्लॉकवाईज रोटेशनला, अँटी क्लॉकवाईज रोटेशनला, दोन्ही रोटेशनला. इट इज डिफिकल्ट विच टॅप्स अँड डाईज. इट इज युजली कट ऑन अ लेथ मशीन विथ सिंगल पॉइंट कटिंग टूल. सिंगल पॉइंट कटिंग टूलच्या साह्याने सुद्धा आपण अशा टाईपचे पॉवर स्क्रू स्क्वेअर टाईपचे बनवू शकतो. स्पेसिफिक या ठिकाणी दिलेले आहेत. P is the pitch, then P/2 is the height of the tooth. Okay. Advantage of square thread. It has maximum efficiency. Efficiency ला चांगली असते. Minimum radial or brushing pressure on nut. Pressure कमी असणार आहे. Square threads are of self locking type. Square thread जे आहेत ते सेल्फ लॉकिंग टाईपचे असतात. म्हणजे सेल्फ लॉकिंग म्हणजेच काय, याच्यावरती लोड जर असेल तर या लोडमुळे हे स्क्रू खाली, स्क्रू आणि नट, स्क्रूवरती जो नट आहे तो खाली मूव्ह होणार नाही. त्या लोडला तो ऑटोमॅटिक खाली घेऊन येणार नाही आहे. जोपर्यंत आपण त्या लोडला खाली आणणार नाही तोपर्यंत ते येत नाही. एक्झाम्पल स्क्रू जॅक्स तुम्ही बघू शकताय. एखादं व्हेकल आपण जर लिफ्ट केल्यानंतर ते व्हेकल ऑटोमॅटिकली खाली येत नाही. जोपर्यंत आपण नट रोटेट करत नाही तोपर्यंत तो खाली येत नाही. दिस इज द सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी. ॲबिलिटी टू कॅरी हेवी लोड. हेवी लोड कॅरी करण्याची ॲबिलिटी या स्क्वेअर थ्रेड मध्ये असते. हाय व्हेलॉसिटी रेशो अँड ॲक्युरसी ऑफ मोशन. ॲक्युरसी देण्याचं काम आणि चांगला व्हेलॉसिटी रेशो आपल्याला या स्क्वेअर थ्रेडच्या माध्यमातून मिळत असतो. डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्क्वेअर थ्रेड्स. दीज थ्रेड्स आर डिफिकल्ट टू मॅन्युफॅक्चर ॲज इट मशीन बाय अ सिंगल पॉइंट कटिंग टूल विच इज एक्सपेन्सिव्ह ऑपरेशन कम्पेअर्ड विथ द मल्टी पॉइंट कटिंग टूल. मल्टी पॉइंट कटिंग टूल पेक्षा सिंगल पॉइंट कटिंग टूलनं केलेले ऑपरेशन हे जास्त एक्सपेन्सिव्ह असते. बरोबर, हे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण बघितलेलं आहे. सेकंड डिसएडव्हान्टेज इज द स्ट्रेंथ ऑफ स्क्रू डिपेंड्स ऑन थ्रेड थिकनेस ॲट द कोर डायमीटर अँड थिकनेस ऑफ धिस थ्रेड इज लेस दॅन ट्रॅपेझॉइडल थ्रेड. ट्रॅपेझॉइडल थ्रेड हा एक थ्रेडचा टाईप आहे आणि याच्यामध्ये थ्रेडची थिकनेस आहे ती ट्रॅपेझॉइडल पेक्षा कमी असते. which decreases the load carrying capacity. लोड कॅरिंग कॅपॅसिटी ही कमी होते स्क्वेअर थ्रेड मध्ये ॲज कम्पेअर टू ट्रॅपेझॉइडल थ्रेड. लिमिटेशन्स ऑफ स्क्वेअर थ्रेड. आता याला मर्यादा काय काय आहेत? स्ट्रेंथ ऑफ द स्क्वेअर थ्रेड इज लेस कम्पेअर विथ अदर फॉर्म्स ऑफ थ्रेड्स. म्हणजे स्क्वेअर थ्रेडची स्ट्रेंथ जी आहे ही थोडीशी कमी असते. दीज थ्रेड्स कॅनॉट बी युज्ड
conveniently with split nut because of wear compensation is not possible and is difficult in engagement and disengagement. स्प्लिट नटचे जे ऍप्लिकेशन आहेत अशा केसमध्ये आपण याला वापरू शकत नाही या स्क्वेअर टाईपच्या थ्रेडला. देन व्हॉट इज इट्स ऍप्लिकेशन्स? ऍप्लिकेशन इज स्क्रू जॅक, ओके, mechanical press, clamping devices, etc. These are the applications of square threads. Second type is the Acme threads or trapezoidal threads. याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय याच्यामध्ये थोडंसं इन्क्लिनेशन दिलेलं आहे थ्रेडला, टूथला, बरोबर. त्यामुळे हा जो अँगल आहे हा बीटा अँगल आहे आणि हा जो आहे इन्क्लुडेड अँगल हा 2 बीटा असणार आहे. हा 29 डिग्रीच्या आसपास असतोय. The Acme threads are not efficient as square thread. The Acme threads are easier to cut and are stronger than square thread. Square पेक्षा हे थोडेसे स्ट्रॉंग असतात कारण याचा रूटला जर बघितला लेंथ जास्त आहे, थिकनेस जास्त आहे, त्यामुळे थोडेसे स्ट्रॉंग असतात. The trapezoidal threads are similar to Acme threads except the thread angle which is 30 degree in trapezoidal threads. Then advantage of Acme threads are Acme threads permit the use of split nut with can be easily for engagement and disengagement of the compensate wear. Split nut मध्ये आपण अशा टाइपचे थ्रेड्स यूज करत असतो ज्या ठिकाणी एंगेजमेंट आणि डिसएंगेजमेंट करणं सोपं जाणार आहे आपल्याला. Acme threads are stronger than the square threads in shear because of the larger क्रॉस सेक्शनल एरिया ऍट द रूट. जसं आपण सुरुवातीला बघितलं त्याप्रमाणे रूटला क्रॉस सेक्शनल एरिया जास्त असल्यामुळे शियर मध्ये हा शक्यतो फेल होत नाहीये. शियर मध्ये याची स्ट्रेंथ चांगली आहे, स्ट्रॉंग असतो जो. लिमिटेशन्स ऑफ Acme threads are the efficiency of Acme threads is lower than that of square thread due to the slope given to the slide. स्लोप दिल्यामुळे जी इफिशियन्सी थोडीशी कमी होते. The slope on the sides introduces some brushing pressure on the nut. स्लोप असल्यामुळे थोडंसं ब्रशिंग प्रेशर नट वरती ऍक्ट होते, हे एक लिमिटेशन आहे. Then application is it is used in lead screw of machine tools. मशीन टूल्स मध्ये जो लीड स्क्रू आहे त्या ठिकाणी आपण Acme thread वापरत असतो. नेक्स्ट टाइप इज द बटरेस थ्रेड. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय याची एक टूथची जी साइड आहे ही फ्लॅट आहे, जी स्क्वेअर थ्रेड सारखी आहे, आणि दुसरी जी आहे ती Acme thread सारखी आहे. बटरेस थ्रेड्स हॅव द ॲडव्हान्टेज ऑफ स्क्वेअर अँड Acme thread. दोन्हीचे ॲडव्हान्टेजेस यामध्ये बघायला मिळतात. दोन्हीचं हे कॉम्बिनेशन आहे. ओके, जे डायमेन्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. Advantage of buttress threads are the higher efficiency, the easy of cutting, manufacturing करणं सोपं आहे, the adaptability to a split nut ला easily adapt होते. These threads are stronger in shear than any other power thread because of greater thickness at the root base. जसं Acme thread ला त्याचप्रमाणे root base ला thickness याची जास्त आहे, त्यामुळे हा shear मध्ये strong असतो. Limitations are these are used where force or power is required to be transmitted only in one direction. एकाच डायरेक्शनला आपण या थ्रेड प्रोफाइलच्या सहाय्याने पॉवर ट्रान्समिट करू शकतोय. हा याचा लिमिटेशन आहे. and application is these threads are used in vices and screw jack. टर्मिनॉलॉजी ऑफ पॉवर स्क्रू. आता पॉवर स्क्रूची एक फिगर या ठिकाणी ड्रॉ करून दिलेली आहे. यातले कोणकोणते टर्म आहेत जे आपण डिझायनिंग मध्ये बघणार आहे ते आपण आज बघूया. पहिला जो आहे तो आहे नॉमिनल डायमीटर और मेजर डायमीटर. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ही फिगर. इट इज डिफाइंड ॲज द लार्जेस्ट डायमीटर ऑफ द स्क्रू. इट इज डिनोटेड बाय DO. लार्जेस्ट जो डायमीटर आहे, कुठला लार्जेस्ट डायमीटर? हा DO, सगळ्यात मोठा डायमीटर आहे. त्याला म्हणतोय आपण नॉमिनल डायमीटर किंवा मेजर डायमीटर. नेक्स्ट कोर डायमीटर और रूट डायमीटर और माइनर डायमीटर. इट इज डिफाइंड ॲज द स्मॉलेस्ट डायमीटर ऑफ द स्क्रू थ्रेड. स्क्रू थ्रेडचा स्मॉलेस्ट डायमीटर कुठला आहे? हा आहे, बरोबर, म्हणजे DC. DC ने आपण डिनोट करत असतो.
pitch. It is defined as the distance from a point on one thread to the corresponding point on the adjacent thread. Pitch is measured parallel to thread axis. It is denoted by P. हा P आहे. म्हणजे एका थ्रेडच्या एका पॉइंट पासून दुसऱ्या थ्रेडच्या त्याच पॉइंट पर्यंत डिस्टन्स म्हणजे पिच असते. बरोबर. स्क्वेअर थ्रेड साठी रिलेशन दिलाय डीसी डायमीटर जो आहे डीसी इज इक्वल्स टू डीओ मायनस पी. म्हणजे डीसी इज इक्वल्स टू डीओ मधून जर पिच वजा केला तर डीसी मिळणार आहे आणि डीओ साठी डीसी मध्ये जर पिच ऍड केला डीओ इज इक्वल्स टू डीसी प्लस पी इज इक्वल्स टू डीओ. हे दोन रिलेशन्स डिझाईन प्रोसेसरला किंवा पॉवर स्क्रूचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला खूप महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा. डीसी इन द फॉर्म ऑफ पी आणि डीओ इन द फॉर्म ऑफ पी आपण आयडेंटिफाय करू शकते. नेक्स्ट मीन डायमीटर और पिच डायमीटर. इट इज डिफाइंड एज द एवरेज ऑफ नॉमिनल डायमीटर डीओ. हा जो डीओ आहे नॉमिनल डायमीटर अँड कोर डायमीटर डीसी. डीओ आणि डीसीचा एव्हरेज डायमीटर म्हणजेच या दोन्हीच्या मध्ये कुठं तर म्हणजे ही जी डॉटलाईन काढलेली आहे इथून इथपर्यंत डिस्टन्स लक्षात आलं. दिस इज द डी. इट इज डिनोटेड बाय डी. हिअर इज द डी. ओके. मॅथमॅटिकली डीओ प्लस डीसी डिवाइडेड बाय 2. दिस इज द इक्वेशन. म्हणायचं मीन डायमीटर किंवा पिच डायमीटर. मीन डायमीटर कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस्ड ॲज मीन डायमीटर आपण याप्रमाणे सुद्धा लिहू शकतो. काय मीन डायमीटर भेटला आपण डी इज इक्वल्स टू डीओ प्लस डीसी डिवाइड बाय 2. बरोबर. आता हा पिचच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपण काढू शकतोय. कशा पद्धतीने बघा एकदा डी इज इक्वल्स टू डीओ प्लस डीसी बाय 2. डी इज इक्वल्स टू डीओ प्लस डीसी बाय 2. पहिल्या मेथडमध्ये काय केलेलं आहे डीसीची व्हॅल्यू पुट केली. डीसीची व्हॅल्यू आपण फाइंड आउट काय केली आहे डीओ मायनस पी. डीसी इज इक्वल्स टू डीओ मायनस पी आणि डीओ इज इक्वल्स टू डीसी प्लस पी. त्याच व्हॅल्यू या ठिकाणी पुट केले आहेत. इथं डीसीची व्हॅल्यू पुट केली, इथं डीओची व्हॅल्यू पुट केली. आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह केलं तर मिळालं डी मीन डायमीटर डी इज इक्वल्स टू डीओ मायनस पी बाय 2 आणि डी इज इक्वल्स टू डीसी प्लस पी बाय 2. ओके. हे दोन इक्वेशन सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना लागणार आहेत. नेक्स्ट लीड. लीड इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स थ्रू विच अ स्क्वेअर ॲडव्हान्सेस. ॲडव्हान्सेस म्हणजे काय ट्रॅव्हल होणार आहे मूव्ह होणार आहे ॲक्च्युअली इन वन रिव्हॉल्युशन ऑफ नट. इट इज डिनोटेड बाय स्मॉल एल. म्हणजे नटच्या एका रिव्हॉल्युशन मध्ये तो जो नट आहे एका रिव्हॉल्युशन मध्ये त्या स्क्रू वरून किती पुढे जाणार आहे याला म्हणतोय आपण लीड. हा स्मॉल एन आपण डिनोट करतो त्या ठिकाणी दाखवलेला आहे लीड. एक नोट आहे या ठिकाणी फॉर सिंगल स्टार्ट थ्रेडेड स्क्रू लीड इज इक्वल टू पिच. सिंगल स्टार्ट थ्रेड जे आहेत त्याच्यामध्ये लीड हा पिचच्या बरोबर असते. वेअर ॲज फॉर डबल स्टार्ट थ्रेडेड स्क्रू इट इज इक्वल टू ट्वाइस द पिच अँड सो ऑन. म्हणजेच काय डबल स्टार्ट असेल तर लीड जो आहे हा 2p इतका असते. ट्रिपल स्टार्ट असेल 3p एवढा असते. याप्रमाणे याचा एक फॉर्म्युला जर तयार केला तर तो काय होते मल्टिपल थ्रेड स्क्रू साठी लीड इज इक्वल्स टू नंबर ऑफ स्टार्ट्स इनटू पिच. ओके. हेलिक्स अँगल और लीड अँगल. हेलिक्स अँगल इज डिफाइंड ॲज द अँगल मेड बाय हेलिक्स ऑफ थ्रेड विथ अ plane perpendicular to the axis of the screw. It is denoted by alpha. This is the alpha. Mathematically, tan alpha is equals to small l divided by pi d. Tan alpha is equals to small l divided by pi d. Therefore, alpha is equals to tan inverse l divided by pi into d. हा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना लागणार आहे. ओके. थँक्यू फ्रेंड्स.